राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप साहेब, प्रदेशच्या उपाध्यक्षा भावनाताई, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील साहेब, युवकांचे या विभागाचे अध्यक्ष प्रमोदजी बागल, प्रदेशचे सरचिटणीस तुषारजी पाटील, शहराचे युवक अध्यक्ष शहबाज पटेल, महिलांच्या अध्यक्षा राजश्रीताई, युवतीच्या अध्यक्षा कावेरी राणे, रॉबिन कंजुमन आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर सतीश पाटील साहेबांनी भाषण केलं, अगोदर तुषारने देखील मनोगत व्यक्त केलं आणि पनवेलमध्ये साहेब ज्यावेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला या पनवेलमध्येच काय पण रायगड जिल्ह्यात कुणालाच वाटत नव्हतं की सतीश पाटील साहेब पवार साहेबाच्या सोबत थांबतील. पण सतीश पाटील साहेब नुसते पवार साहेबांसोबत थांबले नाही तर त्यांनी पहिली सभा या पनवेलमध्ये शरद पवार साहेबाची, जयंत पाटील साहेबाची, अमोल कोल्हे साहेबाची एक मोठी सभा या ठिकाणी घेतली. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अनेक लोकांच्या सोबत त्यांचे संबंध होते, घरगुती संबंध होते, पण सतीश पाटील साहेब सारा गाव मामाचा आणि कुणी नाही कामाचा असा असल्यापेक्षा आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये तुमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याचं निश्चितपणानं चीज होईल. ठीक आहे, वेळ उशिरा येईल. बऱ्याचशा वक्त्यांनी आता मगाशी तुषारने सांगितलं की आता काळ अडचणीचा आहे. काळ जरी अडचणीचा असला तरी आदरणीय पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी विश्वासानं शशिकांत शिंदे साहेबांच्यावर जबाबदारी दिली आणि शशिकांत शिंदे साहेबांचा प्रवास एक माथाडी कामगाराचा नेता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास देखील मोठा आहे. त्यामुळं संघर्ष हा आपल्या पाचीला पुंजलेला आहे आणि संघर्षामध्ये मजा आहे. मी नेहमी सांगत असतो ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आज जरी संघर्ष आपल्याला करायची वेळ असली तरी आपण बघतोय की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं हे सरकार काय काय चाललंय. आपले कृषी मंत्री सध्या रमी खेळतायत साहेब, त्यांचं बरोबर आहे. सरकारकडे पैसे नाहीत, कर्जमाफी करायची, टेन्शन आलंय, मग जंगली रमीतून काहीतरी पैसे कमवून कर्जमाफी करावा असा विचार त्यांनी केला. म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा घ्यायला. आज एक चड्डी बनियान गँग साहेब तुम्हीच काढली, आंदोलन केलं. एक मंत्री चड्डी बनियानवर बसतायत आणि त्यांच्या समोर पैशाची बॅग आहे. एक पूजापाठ करतायत. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण हे कोणत्या दिशेने चाललंय. शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रामध्ये कसल्या पद्धतीचे राजकारणी हे आता पैशाच्या जीवावर आणि ईव्हीएमच्या जीवावर निवडून आलेत हे आपण बघतोय. पण आता ही चूक परत आपल्याला महानगरपालिकेमध्ये करायची नाही. म्हणून महानगरपालिकेमध्ये ईव्हीएम काय सतीश पाटील साहेब मॅनेज होणार नाही. त्यांचं आता भागले विधानसभेला मॅनेज करून. पण महानगरपालिकेला आपण सगळ्यांनी जर चांगली मोठ बांधली, सातारा सांगली भागातील भरपूर लोक आहेत आणि आज गुलाबराव पाटील साहेब, गुलाबराव जगताप साहेब आज आपल्या स्टेजवर आहेत.
त्यांच्या नावातच गुलाब आहे, म्हणून त्यांच्या नावात गुलाब असल्यामुळे त्यांचा सुगंध हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या देखील भागातील मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले खांदा कॉलनी असेल, कामोटा असेल, कळमुली असेल, या भागात भरपूर लोक आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना जर आपण एकत्र केलं तर निश्चितपणानं ताकदीनं जर आपण शेवटी शिंदे साहेब आहेत, हे शेतकरी कामगार पक्षाशी बोलतील, आपला सन्मान होईल, त्याबद्दल आपण कुणी मनामध्ये त्या ठिकाणी शंका आणायचं कारण नाही. पण आपण सगळे जर एकत्र लढलो तर निश्चितपणानं उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतल्याशिवाय महापौर हा कोणत्याही पक्षाचा होणार नाही, एवढी ताकद आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. शिंदे साहेब मगाशी मला सांगत होते की आता मी जास्त वेळ या महानगरपालिकेच्या क्षेत्रात द्यायचं ठरवलंय, इथल्या कामासाठी द्यायचं ठरवलंय आणि निश्चितपणानं त्याचा देखील फायदा हा आपल्याला होईल. आणि आपले प्रदेशाध्यक्ष हे माथाडी कामगारांचे नेते आहेत, त्याचा देखील फायदा हा आपल्या सगळ्याला होईल. मगाशी साहेब तुम्ही एक घोड्याचं म्हणला, तुम्ही घोडा आठवून दिला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता उद्याची महानगरपालिका ही 3 महिन्यात लागल, म्हणून 3 महिने आपण सगळे घोड्यासारखं त्या ठिकाणी राहावा. घोडा कधी बसलेला बघितलाय का? बघितलाय का? उभा झोपला तरी उभा राहून झोपतो का नाही? तसं आपण झोपायला काय उभा राहून झोपू नका, घरी जावा. पण दिवसभर भारतीय जनता पार्टी, इथलं महापालिकेचं भ्रष्ट प्रशासन, इथलं जे महागाई, बेरोजगारी वाढली, ह्या सगळ्या गोष्टी आपण चहाच्या टपरीवर जरी बसलो तर हे जर सांगायला लागलो तर निश्चितपणानं लोकांना त्या पटतील. म्हणून दिवस रात्र आपण घोड्यासारखं त्या ठिकाणी उभा राहून प्रत्येक वार्डात आपली शाखा त्या ठिकाणी स्थापन करून, आपली बूथ कमिटी स्थापन करून आपण सगळ्यांनी काम करावं. दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की इथं युवकांची संख्या जास्त आहे आणि कोणतीही ताकद जर मोजायची असली तर ती हॉर्स पॉवर मध्ये मोजतात. मग ते 1000 हॉर्स पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या, नाहीतर 40,000 हॉर्स पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या, तिथंही घोडा आला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या भारतीय जनता पार्टीला लावायचा आहे. काय काय हे साहेब सगळ्यांचं मत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी घोड्यासारखं राहून आपल्या पक्षाचे पुढचे 3 महिने हे महापालिकेच्या अनुषंगानं काम करावं. शेवटी एवढंच सांगतो की आज आपली सत्ता आहे नाही याच्या भानगडीत आपण जास्त न पडता, ज्या भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते तरी ते आगली बारी अटल बिहारी अशी घोषणा द्यायची. आज आपले 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत. आज ताकदीनं आपल्याकडे पवार साहेबासारखा नेता आहे, जो नेता आणि ज्याचं आकर्षण हे देशामध्ये सगळंच राजकीय पक्षांना आहे. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीनं या महानगरपालिकेत आपलं ताकद त्या ठिकाणी दाखवून द्यायचा प्रयत्न करा. निश्चितपणाने आपल्याला यश येईल. भावनाताई आहेत, सतीश पाटील साहेब आहेत, गुलाबराव जगताप साहेब आहेत. आज ह्या सगळ्या मंडळीच्या सहकार्याने आणि शशिकांत शिंदे साहेब हे प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चितपणाने आपल्याला नेहमी उपलब्ध होतील. एक सामान्यातला कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास झालेला. आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त साहेब तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाले की तुषार लगेच भाषणाला दिसला मला, म्हणजे एवढा फरक पडलाय. नाही तर माझी पहिली मीटिंग घेतली, नंतर मधल्या काळात गॅप पडला, पण आता लगेच तो आपला माणूस प्रदेशाध्यक्ष झालाय म्हणलं की आले. आणि आज माथाडी कामगार देखील मोठ्या संख्येनं इथं आलेत. फक्त ह्या कामगाराची संख्या साहेब आपण 600 सांगितली, पण ह्या 600 कामगारांच्या मध्ये 60,000 लोक जोडण्याची ताकद ही त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आहे. म्हणून निश्चितपणानं आपल्या पक्षाचा काळ हा चांगला आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि शशिकांत शिंदे साहेबांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.